वेलकम स्टुडंट. आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिक मधला प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्यूबिक पॅक्ड लेयर हा पॉइंट पाहणार आहोत. प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्यूबिक लेयर. दिस प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्यूबिक लेयर is of two types. They are in two types. One way of doing this is to align the sphere of the third layer with the spheres of the first layer. The resulting pattern of layer will be AB types. Therefore, this arrangement result in hexagonal cubic lattice or hexagonal cubic crystal lattice. ठीक है. यामध्ये पहा one way of doing this is to align the spheres of the third layer with the spheres of the first layer. The resulting pattern of layer will be AB type. This arrangement result in hexagonal cubic crystal lattice or hexagonal cubic packed crystals. AB type. आता यामध्ये वन वे मध्ये हा जो लेयर आहे हा लेयर वन वे लेयर त्यानंतर सेकंड लेयर जे आहे सेकंड लेयर थर्ड लेयर फोर्थ लेयर वन वे लेयर आणि नंतर स्पेअर्स in between two layers. Such types of layers are termed as AB type layer. The third layer with the sphere of first layer. Third layer with the sphere of the first layer. The resulting pattern of layer will be AB. This arrangement result in hexagonal close pattern. In second layer or second way आता सेकंड वे मध्ये त्याची जी डायग्राम आहे सेकंड वे ची ती अशाच प्रकारची सेकंड वे ची डायग्राम आहे आणि त्याच्यावरती जे वन स्पेअर्स आर अरेंज्ड इन सच अ वे दॅट सेकंड वे ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर ऑन सेकंड इज टू कव्हर द octahedron ovoids by sphere of third layer. In such placing, the sphere of the second or the sphere of the first layer, the third layer is therefore called as a closed layer or cubic layer. The sphere of fourth layer get aligned with the sphere of the first layer. Hence, fourth layer is called as align layer. This layer or this pattern of a stacking hexagonal close packed layer. It is ABC arrangement resulting in close packed structure, or the coordination number in close packed structure is in a simple cubic crystal structure that result from a stacking of a square close packed layer. Each sphere is surrounded by 6 neighboring spheres, 4 in its own
4 in its own layer, one above and one below, one above and one below. Hence, coordination number of any sphere is simple cubic is 6. Any simple cubic is 6. आता यामध्ये सेकंड वे मध्ये यामध्ये जे स्पेअर असतात, स्पेअर त्या स्पेअरच्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला वेगवेगळे लेअर दिले जातात आणि त्याच्यावर स्पेअरची आणि त्याच्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर त्या ठिकाणी सांगितला जातो. आता यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय की जो त्या स्पेअरमध्ये एका स्पेअरला त्या किती अदर स्पेअर्स आर अटॅच्ड, सच नंबर इज टर्म ॲज अ कोऑर्डिनेशन नंबर. आता हे सेकंड वे मध्ये तो स्पेअर आहे, त्या स्पेअरला त्याच्या ओन लेअर मधले 4 स्पेअर हे टच होतात आणि त्याच्या अबव 1 आणि बिलो 1 म्हणून नेबरिंग surrounded by 12 neighboring sphere 6 its own layer 3 above and 3 below, hence coordination number is 6. आता यामध्ये बघ एकूण लेयर मध्ये 6 नेबरिंग स्पेअर मध्ये 4 in its own layer and 1 above and 1 below म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 6 म्हणजे सिंपल क्यूबिकचा 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे. आणि त्याची डायग्राम जर आपण पाहिली तर डायग्राम जसे सिंगल लेयरची आहे पॅटर्न स्ट्रक्चरची, तसंच यामध्ये एबी टाइपच्या ऐवजी या ठिकाणी ही जी डायग्राम आहे एबीसी टाइप स्पेअर्स आहे, एबीसी टाइप स्पेअर. ही फर्स्ट लेयर, फर्स्ट लेयर. आता याच्यावरती आणखी सेकंड अँड थर्ड लेयर, त्याला ए बी सी टाइप लेयर आपण म्हणतो. सेकंड लेयर, सेकंड that is B layer. First is A layer, then B layer. आणि याच्यावरती एक C layer जो आहे तो C layer हे अशा प्रकारचा C layer. आता थोडासा वेगळ्या कलरने दाखवतो. C layer म्हणजे त्याचे ओनचे, समजा हा यातला स्पेअर घेतला, या स्पेअरला त्याच्या ओन लाईन मधले 4 स्पेअर्स हे टच झालेले आहेत आणि त्याच्या खालच्या लेअरचा एक आणि वरच्या लेअरचा एक असे एकूण 6 लेअर हे टच झालेले आहेत. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे, कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर त्याचा 6 आहे. आणि हा जो टाइपचा आहे हा ए बी सी टाइप क्रिस्टल्स आहे. ABC टाइप. ठीक आहे, सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर हॅविंग कोऑर्डिनेशन नंबर 6. आता यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 6, कारण सिंपल क्यूबिक आहे, ABC टाइप क्रिस्टल्स तयार झालेला आहे. याच्यावरती 3 लेयर आहेत, ए लेयर, बी लेयर आणि सी लेयर. यामध्ये बी लेयरच्या म्हणजे ओनली बिलो अँड अबव, 1 लेयर अबव अँड 1 लेयर बिलो. ओन लेयरचे 4 आणि अबव 1 अँड बिलो 1, टोटल 6, देअरफॉर कोऑर्डिनेशन नंबर 6. आणि त्याचा टाइप जो आहे तो ABC टाइप क्रिस्टल्स असा आपण त्याला म्हणतो. ABC टाइप क्रिस्टल्स असा आपण म्हणतो. इन बोथ हेक्सागोनल पॅक्ड स्ट्रक्चर अँड सिंपल क्यूबिक पॅक्ड स्ट्रक्चर आणि फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर्स that result from a stacking of hexagonal close packed layer in 2 different ways. Each sphere is surrounded by 12 neighboring sphere, 6 its own layer, 3 above and 3 below. Hence, coordination number of any sphere in hexagonal close packed structure
or the close packed cubic structure and face centered cubic structure. Face centered cubic structure, there are coordination number is 12. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो 12 कोऑर्डिनेशन नंबर असतो, कारण यामध्ये जो हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किंवा क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किंवा फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर याच्यावर स्ट्रक्चर जे तयार होतं ते स्ट्रक्चर ते क्यूबिक स्ट्रक्चर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं आणि ते तयार होत असताना यामध्ये याचे वेगवेगळे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आहे, त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल्स किंवा स्पेअर प्रेझेंट असतो सिंपल क्यूबिक मध्ये. त्यानंतर फेस सेंटरला त्यामध्ये प्रत्येक कॉर्नरला एक एक स्पेअर किंवा पार्टिकल असतो आणि प्रत्येक फेसला एक एक पार्टिकल किंवा स्पेअर असतो. आणि हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर याच्यामध्ये जे 3 लाईन्स असतात आणि त्यामध्ये त्याची ओन लाईनला 6 पेअर्स हे नेबरिंग 6 पेअर्स दे आर कनेक्टेड टू ईच अदर आणि above 3 and below 3 spares or particles are in contact. Therefore total spares in contact in each sphere is a 12. Therefore coordination number is 12. The coordination number म्हणजे काय की कुठल्याही स्ट्रक्चर मध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एखादा स्पेअर घेतला पार्टिकल घेतला तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये इतर किती पार्टिकल येतात किंवा स्पेअर येतात म्हणजे त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणतो, त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. यामध्ये 6 ओन लाईन बिलो 3 अँड अबव 3 एकूण 12 पार्टिकल्स किंवा स्पेअर्स इन कॉन्टॅक्ट इन ईच स्पेअर. देअरफॉर कोऑर्डिनेशन नंबर इज 12. कोऑर्डिनेशन नंबर इज 12. ठीक आहे. आता यानंतर स्पेअर्स 12 कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ओवाइड्स per atom in hexagonal close packed and cubic packed structure. Hexagonal close packed and cubic packed structure, OH or ovoids. Ovoids or number of ovoids. Number of ovoids per atom in hexagonal close packed and cubic packed structure. Number of ovoids per atom in hexagonal close packed structure and cubic packed structure. आता ovoids म्हणजे काय? या ज्यावेळी एक टाइप किंवा एबी टाइप, समजा हा एबी टाइप स्पेअर्स आहे स्पेअर. आता याच्यामध्ये हा जो भाग आहे या ठिकाणी हा ट्रायंगल तयार होतो. ट्रायंगल हा जो 2 किंवा 3 स्पेअरच्या मध्ये हा जो ट्रायंगल तयार होतो ह्या भागाला आपण ओवाइड्स म्हणतो. ओवाइड्स हा जो भाग आहे त्याला ओवाइड्स असं म्हणतो. ट्रायंगल. नंबर ऑफ ओवाइड्स पर एटम इन हेक्सागोनल क्लोज पॅक्ड अँड क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल ओवाइड्स occur in hexagonal close packed structure and cubic close packed and face centered cubic packed structure. There are 2 tetrahedral ovoids associated with each other. The number of octahedral ovoid is half that of tetrahedral ovoid. Thus, there is a 1 octahedral ovoid per atom. There is 1 octahedral ovoids per atom. आता याच्यामध्ये हा जो ट्रायंगल टाइप हे ओवाइड तयार होते हे याचं जे स्ट्रक्चर जे आहे हे एक टेट्राहेड्रल असते. म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये
किंवा क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये किंवा फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर मध्ये हा जो ओव्हॉइड आहे त्या ओव्हॉइडचे स्ट्रक्चर जे आहे ते ऑक्टाहेड्रल किंवा टेट्राहेड्रल असते. टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल. टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स ऑकर इन हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर, क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर त्यामध्ये देर आर टू टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स असोसिएटेड विथ ईच ॲटम. प्रत्येक ओव्हॉइड मध्ये 2 टाइप्सचे टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स हे त्या ठिकाणी असोसिएट होतात विथ ईच ॲटम, प्रत्येक ॲटमला. द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स इज हाफ दॅट ऑफ द टेट्राहेड्रल ओव्हॉइड. जेवढे टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स तयार होतात त्याच्या हाफ हे ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स तयार होतात. म्हणून thus there is one octahedral ovoids per atom. There is one octahedral ovoids per atom. This is nothing but the packing or placing third hexagonal close packed structure. There are 2 types for one way and the two way. त्यानंतर आपण नंबर ऑफ ओव्हॉइड्स पर ॲटम इन हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर हे आपण पाहिलं. ओके, धन्यवाद.